नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि माहिजीच्या दरम्यान असलेल्या परदाडे स्थानकाजवळ रेल्वे अपघात झालेला आहे आणि या रेल्वे अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। खरतर लखनौवरून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांना गाडीमध्ये ट्रेनमध्ये धूर निघत असल्याने आग लागल्याची हे वाटत होतं। त्यानंतर ट्रेनमध्ये असलेल्या काही प्रवाशांनी चेन खेचली, यामुळे ट्रेन स्लो झाली होती। मात्र काही ट्रेनमधील प्रवासी हे इथं असलेल्या ग्राउंड ट्रॅकवर खाली उतरले। मात्र दिल्लीकडे जाणाऱ्या मुंबईकडून दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली हे प्रवासी आल्याने जवळपास 9 प्रवासी हे जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यासोबतच 8 ते 10 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत आणि त्या गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना पाचोरा तसेच जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। ही घटना जवळपास आज सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली। घटना अत्यंत भीषण घटना ही होती आणि घटना घडल्यानंतर तात्काळ जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत रेल्वेतील काही प्रवासी होते ते देखील या ठिकाणी रेल्वेतील काही पोलीस कर्मचारी या तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पाचोरा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी मदत कार्य राबवण्यात आलं आणि जवळपास आता या ठिकाणी जी घटना घडली होती त्या बरेचशा प्रवाशांना जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे आणि ही घटना नेमकी कशी झाली याचा देखील अधिकृतरित्या तपास घेतला जातोय। आतापर्यंत प्रशासनाने या अधिकृतरित्या याबाबतचं स्पष्टीकरण आलेलं नाही, मात्र याचा तपास सुरू आहे। संबंधित प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी येऊन घटनेचा सखोल तपास करते। मात्र या ठिकाणी आल्यानंतर एक घटना असं समजलं की जे प्रवासी पुष्पक एक्सप्रेसमधून खाली उतरले आणि ते खाली उतरल्यानंतर आग लागल्याच्या भीतीने ते खाली उतरले आणि पुढे इथं टर्न असल्यामुळे तिकडून कर्नाटक एक्सप्रेस जी येत होती ती प्रवाशांना दिसली नाही आणि ती ट्रेन प्रवाशांना न दिसल्याने हा अपघात झाला आणि या ठिकाणी जागीच 9 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची अधिकृतरित्या माहिती आलेली आहे आणि जवळपास 8 ते 10 प्रवासी जखमी झालेत आणि असं देखील कळतंय की जे 9 प्रवासी ठार झाले त्यामध्ये 2 महिला असल्याचं समजतंय। मात्र प्रशासनाकडून सविस्तर घटनेचा तपास सुरू आहे। स्वतः गिरीश महाजन हे देखील घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते। त्यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमकी ही घटना कशी घडली याबाबत माहिती घेतली आहे आणि पुढील तपास आता प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय। सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजवर या रेल्वे अपघातात संदर्भातल्या संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास धन्यवाद। चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, परदाडे, पाचोरा।